मला व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ कशावरती आहे आणि कशावरती नाही. तर मी आज तुम्हाला देणार आहे जे टॉपचे जे मराठी श्रीलिपी फॉन्ट आहेत का नाही, ती तुम्हाला मी देणार आहे. जी मी वापरत आहे का नाही ती फॉन्ट आणि ती सर्व ट्रेंडिंगमध्ये फॉन्ट आहेत. त्यामुळे हे 10 फॉन्ट स्पेशल मी जिप बनवलेला आहे. आता तर पहिल्यांदा तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ती लिंक ओपन करायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर असा काही इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला तर पहिल्यांदा तर वरच्या बाजूला डाउनलोडचा एक ॲरो दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं काय आता एक पॉपअप होईल तुम्हाला. तर असं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला आता डाउनलोड एनिवे असं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जरा लोड होईल. लोड झाल्यानंतर असा काय ऑप्शन येईल. तर डाउनलोड म्हणायचं आहे. डाउनलोड म्हटल्यानंतर इथं नोटिफिकेशन येऊन जाईल. ओपन म्हणायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला RAR या फाईलमधून जस्ट वन म्हणायचं आहे. जस्ट वन म्हणल्यानंतर तुम्हाला असा काय आता तुम्हाला ओपन झालेली आहे PLP फाईल. ती झिप फाईल ओपन झालेली आहे. तर तुम्हाला इथे एक प्रेस करून दाखवतो की असं एक चौकोनात दिसतील, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं जे 10 जे आहेत ना श्रीलिपी फॉन्ट ते एकदाच सिलेक्ट होतील. तुम्हाला एक एक असं करत बसायचं सिलेक्ट गरज नाही. तर तुम्हाला आता तुमच्या फाईलमध्ये आता ही जी 10 फॉन्ट आहेत का नाही ते तुमच्या फाईलमध्ये ओपन झाले पाहिजेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता एक तुम्हाला 2 बॉक्स दिसतील, त्याच्या अलीकडल्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. वरच्या दिशेला एक ॲरो दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. प्रेस करून दाखवतो. इथं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट फाईल असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं आता पासवर्ड मागेल. तर पासवर्ड मी टाकून घेतो. पासवर्ड असा काय आहे, तर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमची जी झिप फाईल आहे का नाही एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता फिक्स लॅब ओपन करून घ्यायचा आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर असं काय तुम्हाला एक आणखीन एक इंटरफेस येईल, त्याला कॅन्सल करून घ्यायचं आहे. कॅन्सल केल्यानंतर आता तुम्हाला ही डिलीट करून घ्यायचं आहे आणि एक न्यू टेक्स्ट एक ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला वरच्या बाजूला एक प्लसचा आयकॉन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करून टेक्स्ट एक ॲड करून घ्यायचा आणि याला मध्यभागी आणायचा आहे. आता तुम्हाला याचं एक लेटर दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आणि अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला AB या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता माय फॉन्टमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला अ, उजवीकडल्या त्या डावीकडल्या बाजूला 2 फाईलचे ऑप्शन दिसतील, त्याच्यावर एकदा प्रेस करून दाखवतो. त्याच्या उजव्याच्या बाजूच्या फाईलवर क्लिक करायचं आहे. हे पाहू शकता मी प्रेस करून दाखवलेलं आहे. त्याच्या उजव्या बाजूच्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपली फाईल जी आहे का नाही त्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये गेलेली आहे. त्यामुळे डाउनलोडचे फोल्डर ही त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला वरच दिसेल AN श्रीलिपी टॉप 10 मराठी फॉन्ट असा एक फोल्डर दिसेल. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे काही तुम्हाला 10 पेक्षा म्हणजे 10 फॉन्ट आहेत. ते तुम्हाला ॲड करायचे आहे. ॲड डायरेक्टरी करायचं आहे. म्हणजे एकदाच ॲड होऊन जाते. ॲड डायरेक्टरी केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथं काय असं काय फॉन्ट ॲड झालेले दिसून जातील. आता याचा युनिकोड असतो. युनिकोड काढण्यासाठी आता तुम्हाला एक प्रीमियम ॲपची एक गरज पडेल. ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर असा एक ॲप आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्रेस करून दाखवतो तुम्हाला. ही ॲप आहे. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस येईल, तर याला कॅन्सल करून घ्यायचं आहे. कॅन्सल करून घेतल्यानंतर तुम्हाला चौकोनातच तुम्हाला श्रीलिपी असं एक मराठीमध्येही दिसेल आणि इंग्लिशमध्येही दिसेल. युनिकोड टू श्रीलिपी. तर ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल म्हणून तुम्हाला आता विराज असं एक नाव टाकून दाखवतो. विराज नाव टाकून दाखवतो आणि त्याचा युनिकोड काढायचा कसा तेही सांगतो. विराज आलेला आहे. आता
इथं तुम्हाला युनिकोड टू श्रीलिपी असा एक चौकोनात एक बॉक्स दिसेल, त्याच्यात लिहिलेलं दिसेल युनिकोड टू श्रीलिपी. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक करायचं आहे इथं. आता तुम्हाला युनिकोड टू श्रीलिपी केल्यानंतर तुम्हाला आता कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर आता इथे तुम्हाला A4 साईज घ्यायची आहे, कारण की आता फॉन्ट ही अलीकडेही जाणार नाहीत किंवा पलीकडेही जाणार नाहीत. A4 साईज ही मी घेतो. तर A4 साईज आलेली आहे. आता याला वर न्यायचं आहे. आता तुम्हाला डेमो म्हणून काय फॉन्ट दाखवतो 4-5. आणखीन याला इफेक्ट ही कसा मारते ते दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तुमचं ग्राफिक डिझाईन मध्ये तुम्ही ग्रो कसं करू शकता हेही सांगतो. आता फॉन्ट ही कुठं वापरायची तेही सांगून देतो तुम्हाला. म्हणजे तुमचं ग्राफिक डिझाईनचं काय आहे का नाही, पोस्टरी बनवतात त्याच्यात तुम्ही ग्रो करू शकता. तर पहिल्यांदा तर याच्यावर डबल क्लिक करायचं आहे न्यू टेक्स्टवर आणि हे डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट करून घेतल्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही जी काय कॉपी केलेलं होतं ती पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर ओके म्हणायचं आहे. आता इथं पूर्णपणे ब्लॅक कलर घेतो मी. ब्लॅक कलर घेतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर फॉन्ट दिसतील. तर आता तुम्हाला ए लेटरवर क्लिक करायचं आहे आणि अलीकडे स्क्रोल करून AB या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय फॉन्टमध्ये येऊन ही ही जी 10 पेक्षा जास्त 10 मराठी फॉन्ट आहेत का नाही, त्याला कुठलाही एक वापरायचा आहे. आता मी तुम्हाला डेमो म्हणून एक पहिला दाखवतो. पाहू शकता अशा काही कटमध्ये काही फॉन्ट आहेत. एकदम खतरनाक असे मराठी फॉन्ट मी हुडकून काढलेले आहेत. पर्सनली झिप बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला पासवर्ड असणार आहे. त्यामुळे झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करताना तुम्हाला पासवर्ड मागेल. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्णच बघावा लागेल. व्हिडिओचा पासवर्ड हा व्हिडिओमध्येच दिलेला आहे. तर आता तुम्हाला टाईप म्हणून तुम्हाला आणखीन काही 2-4 वेगवेगळे नावे आणि वेगवेगळे फॉन्ट दाखवतो. तर बॅक येतो मी. बॅक आल्यानंतर आता मी काही युनिकोड काढून ठेवलेले आहेत. त्यामुळे युनिकोड दाखवतो तुम्हाला. इथं पाहू शकता. असं काही लोड होत आहे. लोड झाल्यानंतर मी काही युनिकोड काढून ठेवलेले आहेत. बाहू, दादासाहेब, भैयासाहेब, जिगर साहेब, विराज असे काही युनिकोड काढून ठेवलेले आहेत. आता मी तुम्हाला एक युनिकोड दाखवतो. इथून कॉपी करून फिक्स लॅबमध्ये पेस्ट करतो आणि तुम्हाला युनिकोड आहे ते दाखवतो. एक न्यू टेक्स्ट घ्यायचे आहे. न्यू टेक्स्ट घेतल्यानंतर तुम्हाला 4-5 टाईप दाखवत आहे मी. पहिल्यांदा तर मी सर्व काही युनिकोड आहेत ते ॲड करून घेतो एक करून. साहेबचाही युनिकोड आहे. तुम्हाला युनिकोड ही काढायला मी शिकवलेले आहेत. त्यामुळे युनिकोड काढायचं काय अवघड नाही. तुम्ही हे बनवू शकता युनिकोड आणि तुम्ही असेच फॉन्ट ही एकदम खतरनाक फॉन्ट आहेत का नाही ते तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा. व्हिडिओला पासवर्ड असणार आहे. कुठेही स्किप करू नका. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. त्यामुळे आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे का नाही ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे कोणताही व्हिडिओ आला का नाही तुम्हाला लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल. म्हणजे तुम्ही ती व्हिडिओ आहे का नाही लगेच वॉच करू शकता आणि काय आहे काय नाही ते पाहून डाउनलोड करू शकता. आता पहिला जो व्हिडिओ आहे का नाही आपला त्याच्यात मी काही टेक्स्चर आणि बॅकग्राऊंड दिलेली होती. आणखीन काही 2-4 व्हिडिओ आहेत त्याच्यात मी फॉन्टचं लिंक म्हणजे फॉन्ट दिलेली होती. त्याला कुठलाही पासवर्ड नाही. अनेक देवनागरी याचा फॉन्टचा फोल्डर बनवलेला होता. त्याला कुठलाही पासवर्ड नाही. त्यामुळे तिथून तुम्ही वॉच करू शकता ती व्हिडिओ आणि ती एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. कारण त्याला कुठलाही पासवर्ड नाही. तुम्ही माणसाल फ्री म्हणजे पासवर्ड नाही. पासवर्ड दिला नाही असं तुम्ही फ्री म्हणताल. फ्री याला म्हणत नाहीत. फ्री कशाला म्हणतात ज्याच्याकडून काही पैसे घेत नाहीत. म्हणजे पैसे न घेता दिलेला आहे किंवा न काय काम करता दिलेलं आहे याला फ्री म्हणतात. तुमचा गैरसमज होईल त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं फॉन्ट दाखवतो तुम्हाला. अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला AB या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करून
माय फॉन्ट मध्ये यायचं आहे. आता आपण पहिला एक फॉन्ट वापरलेला होता, तरी दुसरा दाखवतो, तिसरा एक फॉन्ट दाखवतो. मी सर्व याला फॉन्ट लावून घेतो युनिकोडच्या. दादासाहेब असा काही फॉन्ट आहे. एकदम खतरनाक असे फॉन्ट आपण दिलेले आहेत तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे तिसरा आहे, चौथा फॉन्ट. असे वेगवेगळे मी फॉन्ट दिलेले आहेत. एकदम खतरनाक असे फॉन्ट दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओत पासवर्ड भेटून जाईल. कुठेही स्किप करू नका, कुठेही स्किप करू नका व्हिडिओ. आता याला बरोबर मध्यभाग घेतो. मध्यभाग घेतल्यानंतर आता याला आपल्याला इफेक्ट मारायचा इथे. इफेक्ट मारायला ती टेक्स्चरही मी तुम्हाला प्रोव्हाइड केले होते. काही टेक्स्चर आणि काही बॅकग्राऊंड हे मी तुम्हाला दिलतं. त्यामुळे ती पहिला जी व्हिडिओ आहे का नाही बॅकग्राऊंडचा, तिथून तुम्ही पाहून ते व्हिडिओ डाउनलोड करू शकता. तर आता याला इफेक्ट कसा मारायचा, आणखीन खतरनाक कसं बनवायचं ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तर आता अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि आता तुम्हाला एक टेक्स्चर असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि गॅलरीचा ऑप्शन दिसेल, असं प्रेस करून दाखवतो, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला असा काय इंटरफेस येईल. त्याला आता ही ही जी का नाही, आता मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवलाय, ही बॅकग्राऊंड ही घेतो, टेक्स्चर घेतो. पाहू शकता असं काही टेक्स्चर आहेत. आता याला आणखीन काही मी टेक्स्चर लावून घेतो वेगवेगळे, म्हणजे तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने जी फॉन्ट आहेत का नाही ती तुम्हाला समजूनही जातील आणि टेक्स्चर कसे लावायचे तेही समजून जातील. तर आता इथं काही टेक्स्चर मी घेतलेले होते, ते हुडकतो आणि तुम्हाला प्रोव्हाइड करतो. गॅलरीमध्ये असतील आणि आता इथं पिक्चर्समध्ये आता ही टेक्स्चर काही मी दिलेले आहेत, ते तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने मी दोन दोन टेक्स्चर लावून दाखवतो. तुम्हीच अशा पद्धतीने तुम्हीही लावू शकता. आता ह्याचे काही सेटिंग आहेत, ती सेटिंग दाखवतो तुम्हाला. अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि शॅडो इनेबल करून घ्यायचे. याची ऑपेन्सिटी ठेवायची आहे 34% आणि याची रेडियस ठेवायची आहे 60% आणि राईटच्या बटनावर क्लिक करायचं. इनर शॅडो इनेबल करून घ्यायचे. परत तुम्हाला रेडियस ठेवायचे आहे 2 आणि एक्स आणि वाय ठेवायचा आहे 1-1% आणि व्हाईट कलर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे एकदम खतरनाक असा फॉन्ट दिसेल. यालाही तशीच प्रोसेस आहे. अलीकडे स्क्रोल करून शॅडो इनेबल करून घ्यायचे. 34% ही ठेवायचे, 35% ठेवायचे. ऑपेन्सिटी ब्लर रेडियस ठेवायचे 60%. राईटवर क्लिक करायचं आहे. इनर शॅडो इनेबल करून घ्यायचे, 2% ठेवायचे आणि एक्स आणि वाय 1-1% वाढवून तुम्हाला आता इथं कुठला मॅच करतोय, जो काही कलर जी मॅच करतो ना तोच ठेवायचा आहे. व्हाईटच कलर मॅच करत आहे. तर आता काही तुम्हाला बाह्य साहेब यालाही मी टेक्स्चर लावून दाखवतो. अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला गॅलरीमध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काय असंख्य असे टेक्स्चर दिसून जातील. डाउनलोड सेक्शनमध्ये जायचं आहे आणि आता तुम्हाला इथून तुम्हाला टेक्स्चर हुडकायचे आहे. तुमच्या गॅलरीमध्ये टेक्स्चर हुडकायचे आहे तुम्हाला. आता टेक्स्चरला पिक्चरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे एक टेक्स्चर आणखीन एक लावून दाखवतो. राईटच्या बटनावर क्लिक करायचं आहे, अलीकडे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला तीच प्रोसेस आहे. परत 34% ठेवायचं आहे, 34% ठेवायचं आहे. 35 रेडियस ठेवायचे आहे 2% आणि तुम्हाला इनर शॅडो इनेबल करून घ्यायचा आहे 2% आणि एक्स आणि वाय 1-1% वाढवून कोणता कलर मॅच करत आहे तो ठेवायचा आहे. व्हाईटच कलर मॅच करतो सर्वांना भावनो. जे टेक्स्चर आहेत ना त्या सर्वांना व्हाईटच कलर मॅच करत असतो. त्यामुळे तुम्ही जास्त करून व्हाईटच कलर ठेवायचा जावा. पाहू शकता अशा पद्धतीने इफेक्टिव्ह मारायचं मी शिकवलेलं आहे आणि फॉन्ट ही दिलेले आहेत. 10 मराठी फॉन्ट आहेत आणि युनिकोडचा टाकायला काढायला शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका.
आणि पासवर्ड पूर्ण तुम्हाला दिसणार आहे. पासवर्ड हा 3 स्टेपमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये असणार आहे 3-3 अंकी. त्यामुळे पासवर्ड तुम्हाला भेटूनच जाईल आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर लाईक करा आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओ या YouTube चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ येत राहतात. त्यामुळे सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. अशाच एका माहितीपूर्ण आणखीन व्हिडिओमध्ये भेटूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.